स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. नववी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. थोडंस मला वाटतं मागच्या 2 भाषणात देखील तुम्ही माशाला पिल्लू म्हटला, पण आत्ताच्या जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष निवडीत मला वाटते आमदारांनी सांगितलं वाघाचा पोरगा वाघच असतो. नक्कीच तुमचंही आभार मानतो. आज नगरपंचायतच्या वतीनं सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. सर्वप्रथम सर्व शिवसेना व राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका यांचं मी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी तुमचं प्रथमतः या ठिकाणी आभार मानतो. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व मला घडवलेले व या तालुक्यातले सर्वांचे लोकप्रिय नेते आदरणीय अध्यक्ष तानाजीराव पाटील यांचं मार्गदर्शन माझ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सातत्यानं त्या ठिकाणी राहिलं आणि ज्यांचं मला वाटते राजकारणाचं डाव देखील त्यांनी मला माझ्या जिल्हा परिषदेच्या काळात त्या ठिकाणी शिकवलं. की माझे मार्गदर्शक आदरणीय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अनिल शेठजी पाटील, या जिल्हा परिषदचे शिवसेनेचे गटनेते आदरणीय निलकरंजीचे जिल्हा परिषद सदस्य जयदीप भैया भोसले, करगणी गावचे ज्यांची जिल्हाध्यक्षपदी मला वाटते जिल्हाध्यक्षाची जेवढी चर्चा नाही त्यांची गेले 10 दिवस चर्चा राहिली ती आदरणीय करगणी गावचे जिल्हा परिषद सदस्य व माझे मार्गदर्शक विनायकजी मासाळ साहेब व या पंचायत समितीचे सभापती ज्यांची मला वाटते शांत आणि संयम नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आदरणीय दत्तात्रय पाटील, त्या पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय माझ्यासोबत निवडून आलेले आदरणीय असो कल्पनाताई देवेंद्र भुसावळे, ते या ज्यांची चर्चा मला वाटते अनेक गेले 2 महिने आरोप प्रत्यारोपच्या काळात त्या ठिकाणी चालली, ते माझे मार्गदर्शक या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी पडद्यामागची भूमिका त्या ठिकाणी बजावली, ते आदरणीय या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माझे मार्गदर्शक आदरणीय संतोष भाऊ पुजारी. मला वाटते भाऊ जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यावरच तुमच्यावर आरोप त्या ठिकाणी जास्त झाले, पण नक्कीच तुमचा देखील माझ्या विजयात त्या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. व व्यासपीठावरती उपस्थित सर्व नगरसेविका व नगरसेवक ज्यांनी मला घडवलं आणि माझ्या या जिल्हा परिषद निवडणुकीत ज्यांचा सगळ्यांचा सिंहाचा वाटा म्हणून त्या ठिकाणी काम केलं व मला घडवलं, ते पुढे बसलेले माझे सर्व मार्गदर्शक, माझे सर्व युवक सहकारी, तुमचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आज नगरपंचायतच्या वतीनं
सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींचा सदस्यांचा त्या ठिकाणी तुम्ही सत्कार सोहळा आयोजित केला. या निमित्तानं मी माझ्या गटाबद्दल जर बोलायचं झालं तर माझ्या गटात त्या ठिकाणी 2 विक्रम रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार झाले. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून 22व्या वर्षी त्या ठिकाणी निवडून गेलो आणि गेल्या 5 दिवसापूर्वी 22व्या वर्षी सभापती म्हणून महाराष्ट्रात मला वाटतं माझा विक्रम रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार झाला. व दुसरा अध्यक्षांच्या व आदरणीय आमदारांच्या नेतृत्वाखाली आपण तृतीयपंथी माझ्यासोबत आपण त्या ठिकाणी उभा केली आणि तेही देखील 2,500 मतांनी त्या ठिकाणी आपण निवडून आणले. त्याही देखील आपला तृतीयपंथी म्हणून आपला विक्रम रेकॉर्ड महाराष्ट्रात त्या ठिकाणी तयार झाला. दुर्दैवानं आज ते माझ्यासोबत त्या ठिकाणी नाहीत. प्रथमतः मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. नक्कीच हा विक्रम रेकॉर्ड तयार होत असताना तुम्ही सगळ्यांनी मला वाटते माझ्या गटासाठी असू दे व तालुक्यातल्या आपल्या 4ही गट आणि पंचायत समितीला 8ही गणासाठी तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आणि आपल्याला ते यश त्या ठिकाणी प्राप्त झालं. आज खऱ्या अर्थानं शेठ सांगायचं झालं तर आपली नगरपंचायत मला वाटते काही मतांना त्या ठिकाणी गेली असेल, पण नक्कीच तुम्ही देखील आमच्यासोबत त्या ठिकाणी नव्हता. पण तुम्ही आल्यानं तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं नक्कीच आमचंही देखील काहीतरी काम आहे, तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवावं. नक्कीच शेठ तुम्ही आल्यामुळं माझ्या गटात त्या ठिकाणी 2-3 गावं आपण वनवे करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि अतिशय यश त्या ठिकाणी चांगलं प्राप्त त्या ठिकाणी आपल्याला मिळालं. आज खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर प्रथमतः अध्यक्ष आणि सर्व नगरपंचायत सदस्य तुमचं प्रथमतः मनापासून मी त्या ठिकाणी आभार मानतो. अनेक सत्कार मला वाटते अध्यक्षांचं माझं गेले 10 दिवस त्या ठिकाणी झालं, पण पहिला सत्कार असा झाला की दोघंही एका हारात पहिल्यांदाच या सत्कारात आम्ही आलो. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षांनी बॅट दिल्यानंतर पत्रकारांनी सांगितलं 2 मिनटं तुम्ही काहीतरी बोला, पण आम्ही दोघं काय बोलायचं आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी सुचलं नाही. आम्ही दोघं एकमेकांकडे बघून हसत होतो. नक्कीच अध्यक्षांनाही म्हणजे माझा मोठेपणा म्हणजे वडिलांचा मोठेपणा आणि वडिलांना एवढे यश मिळाल्यानंतर नक्कीच मुलालाही तेवढा अभिमान त्या ठिकाणी वाटतो. नक्कीच अध्यक्षांच्या डोळ्यातही तेवढाच आनंद त्या ठिकाणी होता की जे गेले 32 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी तालुक्यासाठी जे त्यांनी शरीर त्या ठिकाणी भिजवलं, जे कष्ट त्या ठिकाणी केलं आणि पार्टी मला वाटते अनेक आपल्या गावात त्या ठिकाणी प्रत्येक गावात त्या ठिकाणी आपली पार्टी उभा केली, त्याचं फळ मला वाटतं या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना मिळालं. म्हणजे अतिशय कष्ट करून मला वाटते त्यांना एक यश त्या ठिकाणी मिळालं. पण अध्यक्ष 99.99% माझ्या गटात तुमचं कष्ट आहे, पण 1% माझं नशीब आहे. गेली 9 वर्ष निवडणूक लागली नाही, पण 21 पूर्ण होऊन 22व्या वर्षी निवडणूक लागली आणि मला अर्ज भरायची संधी त्या ठिकाणी मिळाली. नक्कीच ही संधी तुम्ही सगळ्यांनी मला त्या ठिकाणी दिली. प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं मी त्या ठिकाणी आभार मानतो. आणि नक्कीच ही संधी मला दिल्यानंतर मला वाटते सभापतीपर्यंत न्यायचा प्रयत्न देखील अध्यक्षांचं माझं थोडं होतं, पण नक्कीच कार्यकर्त्यांचा निर्णय म्हणून शेठ आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला. कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण ग्राउंड लेवलला त्या ठिकाणी लढताना भाजप विरुद्ध शिवसेना व राष्ट्रवादी त्या ठिकाणी लढलो, म्हणून आपल्याला कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्या निर्णय त्या ठिकाणी घ्यायला लागला. आम्ही होऊन किंवा पक्षाने सांगून आम्ही त्या ठिकाणी निर्णय न घेता कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि नक्कीच तुम्ही त्या यशाला नक्कीच आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी पाठिंबा त्या ठिकाणी दिला आणि आपण सभापतीपद या जिल्हा परिषदमध्ये मिळवलं. गेली अनेक वर्ष आपण तालुक्यासाठी बांधकाम व अर्थ खातं मिळवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत होतो, पण तेही देखील 99.99 मधलं 1% राहिलेलं तेही नशीब मी समजतो आणि मला ते बांधकाम व अर्थ खातं त्या ठिकाणी मिळालं. नक्कीच हे पद तुम्ही त्या ठिकाणी मला देताना माझ्यावरती मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आणलं आहे. दादा आज खरं सांगायचं झालं तर पद आलं, सभापती जिल्हा परिषद सदस्य झालो, पण माझ्यावरती तेवढा आनंद त्या ठिकाणी मी उत्साह त्या ठिकाणी नव्हतो. कारण की मला माहीत होतं माझ्या नावाच्या मधलं नाव हे फार मोठं आहे
आणि त्यांनी गेले अनेक वर्ष या तालुक्यासाठी खूप काम मला वाटते कामाच्या रूपातून माणसं त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि ते पद मिळाल्यानंतर जेवढा आनंद नव्हता तेवढी जबाबदारी माझ्यावरती पडली आहे असं मी गांभीर्यानं त्या ठिकाणी समजून घेतलो आणि माझ्या वाटचालीस त्या ठिकाणी लागलो. नक्कीच 17 तारखेला त्या ठिकाणी माझं पदार्पण त्या ठिकाणी होईल. पण होत असताना नक्कीच तुम्ही दिलेलं जे पद आहे ते मी माझ्या येणाऱ्या काळात त्या ठिकाणी एक उपकार म्हणून त्या ठिकाणी समजतो. आणि तुम्ही दिलेल्या पदाच्या मार्फत मी माझ्या आयुष्यातलं जे तुम्ही दिलेलं उपकार आहे ते कामाच्या मार्फत फेडण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या येणाऱ्या काळात त्या ठिकाणी करणार आहे. नक्कीच आज खरं सांगायचं झालं तर हे पद खूप मोठं आहे आणि तालुक्याची अपेक्षा देखील त्या ठिकाणी मोठी राहील. आज हे पद माझ्या दिगंज गटातल्या सर्व मतदारांनी व आटपाडीतल्या सर्व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, युवक असतील व सर्व नेते मंडळी असतील यांच्या प्रयत्नातून आपल्याला त्या ठिकाणी लाभलेला आहे. नक्कीच ही माझी जबाबदारी नसून ही तालुक्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपला तालुका विकासाच्या दृष्टीनं कशा प्रकारे जिल्ह्यात त्या ठिकाणी पुढं जाईल व पुढे नेण्याचं काम मी माझ्या कामाच्या रूपातून त्या ठिकाणी करू. नक्कीच ह्या पदाच्या मार्फत जे काही योजना असतील ते गावगाड्यातल्या खेड्यातल्या शेतकरी असतील, उद्योगपती असतील, महिला असतील, सर्व युवक असतील, सगळ्या अनेक घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी माझ्या पदाच्या मार्फत व सर्व गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या येणाऱ्या काळात त्या ठिकाणी करणार आहे. नक्कीच जे काही अध्यक्षांनी 32 वर्ष राजकारण केलं त्या राजकारणात नक्कीच तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन त्यांनी काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. नक्कीच तुम्हा सगळ्यांना विश्वासातून घेऊन त्यांनी निर्णय केला. मी देखील माझ्या जे तुम्ही पद दिलेलं आहे किंवा येणाऱ्या माझ्या आयुष्याच्या राजकारण व समाजकारणात नक्कीच तुम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्हा सगळ्यांना विचारात घेऊन तालुक्याच्या दृष्टीनं तालुका पुढे नेण्याच्या दृष्टीनं नक्कीच मी देखील तेवढ्याच प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. नक्कीच हे काम करत असताना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि तुमच्या सगळ्यांची साथ मला येणाऱ्या माझ्या आयुष्याच्या राजकारणात त्या ठिकाणी पाहिजे. आणि नक्कीच ते तुम्ही आशीर्वाद व तुमच्या मार्फत मला तुम्ही देताला एवढी अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांकडून त्या ठिकाणी करतो. आणि शेठ मला वाटते तुम्ही नगरपंचायतमध्ये त्या ठिकाणी काम करता. मी अनेक जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आभार व्यक्त केलं, पण ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी पहिल्यांदाच मला एवढं मोठं व्यासपीठ त्या ठिकाणी मिळालं. मी देखील तुमचं व तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी देखील या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं आभार त्या ठिकाणी मानतो. नक्कीच तुम्ही जे मला सिंहाचा वाटा देऊन मला या यशात त्या ठिकाणी बसवलं, नक्कीच तुमचं उपकारी देखील मी कामाच्या मार्फत त्या ठिकाणी फेडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. नक्कीच तुमचं असेल, आदरणीय अण्णा असतील, आदरणीय अध्यक्ष असतील, आदरणीय आमदार साहेब असतील, आदरणीय खासदार असतील, सगळ्यांचं मार्गदर्शनाच्या खाली मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आटपाडी पुढे नेण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी करीन. नक्कीच तुम्ही माझ्या प्रयत्नात सर्वजण त्या ठिकाणी राचाला एवढी अपेक्षा व इच्छा तुमच्या सगळ्यांसमोर व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदचे सभापती, पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांचा एकत्रितरित्या आटपाडी नगरपंचायतच्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष, युवकांचे मार्गदर्शक अनिलजी पाटील, उपस्थित असलेले आपल्या राज्याचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, हे पद पहिलं आहे, आणि आपल्या करगणी जिल्हा परिषदचे सदस्य विनायकरावजी मासा, आपल्या आटपाडीचे युवा नेते दत्ता पाटील पंच, उपस्थित असलेले ज्याने मार्केट कमिटीमध्ये अत्यंत उत्कृष्टपणे काम केलं ते आमचे जीवाभावाचे सहकार्य मार्केट कमिटीचे सभापती संतोषभाऊ पुजारी, उपस्थित असलेले आपल्या पंचायत समितीचे नूतन सभापती दत्ताजी पाटील, उपस्थित असलेले आपल्या पंचायत समितीच्या उपसभापती
माननीय पुसावळे मॅडम, शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे गटनेते, आमचे सहकार्य जयदीप भैया भोसले, उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या सदस्य सरगर मॅडम, मीनाक्षीताई पुजारी मॅडम, उपस्थित असलेले ज्यांचा आज आपण आवर्जून सत्कार ठेवला, ती सत्कार मूर्ती आपल्या सांगली जिल्हा परिषदचे बांधकाम आणि अर्थ समितीचे सभापती पृथ्वीराज पाटील, उपस्थित असलेले आपल्या नगरपंचायतचे बांधकाम सभापती बाळासाहेब हजारे, उपस्थित निंबोड्याचे सरपंच बाळासाहेब मोठे, आणि ज्यांनी निंबोडे गणामधून जे अत्यंत पंचायत समितीला कडवी धून दिली ते आमचे सहकारी सचिनजी मोठे, स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका, आणि ज्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडून येण्यासाठी ज्यांनी जीवाची बाजी मारली ती समोर बसलेले सर्व बंधूंनो, मला वाटतं आपल्या सगळ्या घटकामध्ये ज्यांना ज्यांना आपण ज्या ज्या पदावरती पाठवले ते मला वाटतं अत्यंत जागृतपणे काम करतात. तसं मार्केट कमिटीला आपण संतोष भाऊला पाठवलं, आपल्या मार्केट कमिटीचं नाव त्यांनी महाराष्ट्रात केलं. मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात पहिला नंबर आणला आणि महाराष्ट्रात 22वा नंबर आणला. मला वाटतं अत्यंत उत्कृष्ट काम आपलं मार्केट कमिटीमध्ये चालू आहे. आपण अगदी चांगली माणसं त्यांनी पाठवली. मला वाटतं 75 ते 78 कोटीची वार्षिक उलाढाल होती, त्याने आज 500 कोटीपर्यंत, पावणे 500 कोटीपर्यंत वार्षिक उलाढाल त्या मार्केट कमिटीमध्ये नेलेले आहे. म्हणजे त्याचा कारभार अत्यंत उत्कृष्ट चाललेला आहे. मध्ये आपण नगरपंचायतची निवडणूक झाली, नगरपंचायतला जी नगरसेवक निवडून दिल्या, मला वाटतं त्यांना मनापासून मी धन्यवाद मानतो. कारण सत्ता असो नसो पण अगदी जागृतपणानं आपण काम करताय. आजचा सत्कार सोहळा ठेवणं आणि पार्टीला यश मिळलं त्याबद्दल सत्कार करून त्यांच्या पाठीवरती निवडून येणाऱ्याच्या थाप टाकणं ही गरजेचं आहे. थाप किती टाकताय याच्यापेक्षा हार कुठला घालताय आणि शाल कुठली टाकताय, मूर्ती कुठली देताय, ह्याच्यापेक्षा तुम्ही सत्कार केला याबद्दल तुमचा अगदी पार्टीच्या वतीने मनापासून अगदी धन्यवाद मानतो. म्हणजे जशी मार्केट कमिटीला गेलेले लोक जागृत आहेत त्या पद्धतीनं तुमची नगरसेवकांनी नगरसेविकांनी जागृतपणा दाखवला, त्याबद्दल तुमचा अगदी मनापासून मी धन्यवाद मानतो. आपण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला समोर जात असताना मला वाटतं अनेक प्रसंगाला समोर मला जावं लागलं. काहीशा नगरपंचायतच्या चुकीमुळं आपण नगराध्यक्ष पदासाठी हरलो, त्यामुळं तालुक्यातल्या माणसामध्ये संभ्रम अवस्था झाली. बरेचसे नेते मंडळी मला वाटतं सोडून गेलं. जे सेकंड आणि थर्ड फळीमधलं जवळजवळ 39 पुढारी मला वाटतं पार्टीतनं निघून गेलं. पण अनिल पाटील असतील, विनायकरावजी मासाळ असतील आणि राजेंद्र अण्णा असतील, भारत पाटील असतील, त्याने अगदी ठरवलं आपलं कैसं का असताना पण जो अगदी प्रामाणिकपणे या तालुक्यासाठी जगतोय त्या माणसाच्या संग आपण ताकदीनं राहिलं पाहिजे. आणि ह्या मंडळींना आणि तुम्हा सगळ्यांना घेऊन मला वाटतं विकास कामाच्या जोरावरती आपण या निवडणुकीला समोर गेलो. आणि निवडणुकीला समोर जात असताना मला वाटतं जिल्हा परिषद 4 पैकी 3 जागा आणि पंचायत समितीच्या 8 पैकी 5 जागा मला वाटतं आपण निवडून आणल्या. पण निवडून आणल्यानंतर मला वाटतं काही मंडळी आपल्यातनं हरली. त्यामधल्या विद्याताई मोठे असतील, अगदी ताकदीने लढल्या.
पण काही वैचारिक सोडून पातळी ज्यांनी राजकारणाचे ज्यांनी काम केलं त्यामध्ये त्यांना हार मानावे लागले. आपल्यातलं रामभाऊ सूर्यवंशी असतील, सचिन मोठे असतील किंवा अहिल्याबाई पुकळे असतील, या मंडळी आपल्यातनं हरल्यामुळं जी जातीवंत कार्यकर्ते होते आणि काही कारणास्तव त्यांचा पराजय झाला. मला वाटतं तो पराजय आपण झाल्यामुळं काही ठराविक आम्ही जी नेते मंडळी होतो त्यांनी मला वाटतं गुलालात येऊन कुठली उधळण केली नाही किंवा विजयाचं कुठं अगदी तुरळीनं मला वाटतं कुठं समाधान व्यक्त केलेलं नाही. पण काही मंडळीची घरातली एकच सीट आली, पण मला वाटतं अशोकराव त्यांनी मिरवणूक काढली. म्हणजे आम्ही विजय बी पचवतो आणि पराजय पचवतो, अशी आमच्यात ताकद आहे. मला वाटतं या निवडणुकीमध्ये सगळं मुद्दे तुम्ही काढलं होतं आणि त्या मुद्द्याला बगल देऊन माणसांनी कौल मला वाटतं आमच्या बाजूनं दिलेला आहे. पण त्या विजयात कुठेही हुरारून न जाता मला वाटतं या तालुक्याला पुढं नेण्याच्या दृष्टीनं, तालुक्यातली विकास कामं गती देण्याच्या दृष्टीनं मला वाटतं आम्ही काम करतोय. पण काही मंडळींना पराजय मान्यच नाही. मला वाटतं सारख्या तक्रारी आणि सारखी अर्ज ज्या त्या ऑफिसला देणं हे काम चालू आहे. मला वाटतं त्यांना माझी विनंती आहे की आपण कुठं तर विकासाचं काम केलं पाहिजे, तालुका पुढं जाण्याच्या दृष्टीनं आपण काम केलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला वैयक्तिक व्यक्तीच्या मला वाटतं अडचणीत ज्या वेळेला अडचणी आणण्याचं काम करता त्यावेळेला मला वाटतं तुमचा राजकारणातला समतोल ढासळलाय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. तुम्ही या निवडणुकीमध्ये सगळ्या मुद्द्याला तुमच्या बगल देऊन मला वाटतं जनतेनं आपल्या समावेश कौल दिलेला आहे. ते कौल तुम्ही मान्य केला पाहिजे. आज मागचं तुम्ही बघितलं आपल्या नगरपंचायतला विरोधात उभा राहायला कोण धाडस करत नव्हतं. एवढी विकास कामं आम्ही या नगरपंचायतमध्ये केली होती, पण काही कारणास्तव मला वाटतं आमचा पराजय झाला. ते पराजय आम्ही मला वाटतं हसत मान्य केला. अनिल शेठ त्याच्यामध्ये कुणाही तक्रार केली नाही, कुठल्याही कार्यकर्त्यावर अर्ज दिला नाही, कुठल्याही कार्यकर्त्याच्या अडचणीत अडचण निर्माण करण्याचं काम मला वाटतं आम्ही केलेलं नाही. तुमचा विजय आम्ही मान्य केलेला आहे ना आमचा पराजय आम्ही मान्य केलेला. त्याच्या मागे आम्ही बँकेला जिंकलोय, मार्केट कमिटीला जिंकलोय, मजूर फेडरेशनला जिंकलोय, पण आमचा अहंकार मला वाटतं आम्ही वाढू दिलेला नाही. पण तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता गेली का तुम्ही मात्र इकिरीवर येऊन बाळासाहेब हजारेंचे पुत्र ज्यांनी मला वाटतं आपल्या मुंबईमध्ये एक बिल्डर व्यवसायामध्ये अत्यंत एक मराठी बिल्डर म्हणून नाव केलेलं आहे. मला वाटतं त्यांची तुम्ही चौकशी लावली. तुम्ही ज्या विद्याताई मोठे जिल्हा परिषदला उभा राहिल्या ज्यांच्यामुळं तुम्हाला गुडघे टेकावं लागलं त्यांच्याही मिस्टरची तुम्ही चौकशी लावताय. मी माझा मुलगा दिगंची गणातून निवडून केला, निवडणुकीला उभा केला. मला वाटतं तो 4,000 लीडने निवडून आला. तुम्ही म्हणता आमची वहिनी निवडून आली म्हणून आम्ही गुलाल उधळला. तुमची 4,000 निवडून आली. माझा मुलगा तुमची सीट 900 मतांनी निवडून आली. माझा मुलगा 4,000 निवडून आला. पण मी कुठेही विजयात अहंकार केला नाही. पण तुम्ही ही जी तक्रार चालू केली आहे ही तक्रार तुम्ही कुठं तर थांबवलं पाहिजे आणि दुसऱ्याचा विजय पचवण्याची ताकद तुम्ही निर्माण केली पाहिजे. तुम्ही आज कुणबी म्हणून आमची जी बदनामी लावल्या, मला वाटतं मी कुणावर टीका करत नसतो, मी कुणावर बोलत नसतो. जे आपलं काम आहे ते खाली मान घालून काम करण्याचं काम मी करतो. मला वाटतं जी शासनानं ही खुलासा करणं गरजेचं आहे. जी शासनानं ज्या वेळेला तपासणी केल्या आणि कुणबी लोकांच्या याद्या काढल्या त्या यादीमध्ये आमच्या पंजोबाचं नाव आलं आणि त्या पंजोबाच्या नावावरती
मला वाटतं आम्ही पुढं वंशाळप्रमाणे मला वाटतं आपण जातीचा दाखला घेतला आणि जातीचा दाखला घेतल्यानंतर आपण जात पडताळणीला दिला आणि जात पडताळणी समिती म्हणजे 7 लोक असतात म्हणजे त्यांना कोर्टाचा दर्जा असतो आणि त्याच्या पुढं मला वाटतं कुणाचं चालत नाही. त्याच्यानंतर हायकोर्ट शिवाय जगाच्या पाठीवर कुठेही अपील नसतं आणि जात पडताळणीच्या लोकांनी मला वाटतं वस्तुस्थिती जागेवर येऊन बघून मला वाटतं जात पडताळणी करून दिलेले आणि ते जात पडताळणीचा जो दाखला मिळाला ते आपण कलेक्टर ऑफिसला जमा केलेला आहे आणि तुम्ही त्याच्यात माणसामध्ये संभ्रम अवस्था निर्माण करताय की खोटं केलं तर गुन्हा दाखल. मी मान्यच केलं. जर कागदपत्रात काय खडाखोड असतील आणि कागदपत्र तुम्ही ओरिजिनल तिथं दाखवली त्या क्षणालाच गुन्हा दाखल होईल ना. तुम्ही विनाकारण काय मीडिया पुढे यायचं आणि आमची बदनामी करायचं मला वाटतं ही कुठं तर आपण थांबवलं पाहिजे. त्याच्यासाठी न्यायच मागायचा असेल तर तुम्हाला हायकोर्ट आहे, हायकोर्टात जावा. तुम्हाला इथं तहसील कार्यालय आपलं प्रांत ऑफिस ही काय पडताळणीचं ऑफिस नाही. इथे येऊन कालवा करायचं आणि माणसात संभ्रम निर्माण करायची. मला वाटतं तुम्ही ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही दात मागावी पण विनाकारण जर बदनामी करत असाल तर ही चुकीची पद्धत आहे. एक निवडून आला तुम्ही आमदार झाला काय तर तालुक्यासाठी करा, काय तर तुम्ही जिथनं निवडून आला त्याच्यासाठी करा. फक्त तक्रार करायला लागला तर तक्रार कर आटपाडी तालुका असं या आटपाडीचं नाव पडेल. आपण काय तर विकासात्मक काम केलं पाहिजे आणि जनतेपुढं दाखवलं पाहिजे. मला वाटतं आज नगरपंचायत निवडणूक होऊन 6 महिने होत आले, 6-7 महिने. पहिला निधी या बजेटमधनं 33 लाख का असं ना पण मला वाटतं आपण नगरपालिकेला पाठवला आणि त्याचा JR काढला. आता जी कामं चालू आहे तुमची वड्यातली पूर संरक्षण भिंत गॅबिंग वॉल 2 फुटीचा असू द्या आपलंच चालू आहे, साईडचा रस्त्याचा असू द्या आपलंच चालू आहे आणि आता जी 3-3.5 फुटीची टेंडर झाली मला वाटतं 22 कामं त्याच्यामध्ये आपले ती निधी आपणच आणली. तुम्ही ही निधी आणण्यामध्ये आमच्या संघ स्पर्धा करा. तुम्ही वैयक्तिक टीका करणं कुणाला तर वैयक्तिक टार्गेट करणं ही पद्धत थांबली पाहिजे. राजकारण ही समन्वयाचं पाहिजे. राजकारण झाल्यानंतर राजकारण निवडणूक झाल्यानंतर संपली तिथून पुढं सगळी मित्र असल्यागत वागले पाहिजे. किमान एक तर घर विरोधकातलं शाबूत असलं पाहिजे. ज्या वेळेला घराला आग लागते त्यावेळेला शेजाऱ्यानं राहण्यासाठी एकांचं तर घर असावं नाहीतर कोणच शेजारी बोलवणार तर रस्त्यावर झोपायची वेळ येते. किमान मित्र पक्ष एखादा तर राजकारणात असावा. मला वाटतं सगळं मित्र पक्ष आपण विनायकराव समावेत घेऊन चाललोय. पार्टीसाठी एक सभापती मिळण्यासाठी मला वाटतं सगळ्यांची धडपड असते बाळासाहेब. पण आज आपल्या पार्टीला 5 सभापती आहेत. 5 जिल्हा परिषदचा बांधकाम अर्थ समितीचा सभापती पृथ्वीराज पाटील आहे. आटपाडी पंचायत समितीचा सभापती दत्ता पाटील आहे. मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी आहेत. आपल्या नगरपंचायतचे बांधकामचे सभापती बाळासाहेब हजारे आहेत आणि पाणी पुरवठा आरोग्य समितीचे सभापती अनिल पाटलांचे मिसेस आहेत. एक काळी आम्ही एक सभापती मिळण्यासाठी अनेक तपस्या करत बसत होतो पण आज तुम्हा सगळ्याच्या आशीर्वादाने 5 सभापती पार्टीला आहेत. पण मला वाटतं आपण कुठलाही अहंकार करत नाही. सगळ्यांना घेऊन जाण्याचं काम मला वाटतं समयात घेऊन जाण्याचं काम आपण करतोय. संतोष भाऊ म्हणले उपसभापती आपल्याकडे 2 आहेत मार्केट कमिटीत आणि पंचायत समितीचा. पण सभापती 5 वाढल्यानंतर संतोष भाऊ त्या दिवशी चेहरा जरा थोडा हे केला म्हणलं माझं डिमांड पाकच घे. पार्टीची कुठे मिटिंग असली का सभापती या पुढे म्हणल्यावर मीच समजाय. पण आता धक्का लागला का सभापती आपला आहे. 5 सभापती झाले त्यामुळं माझं डिमांड जरा थोडं कमी झालंय. पण संतोष भाऊ पार्टीचा
जो कुकवाची असते तसं तुम्ही मानाचं पहिले सभापती तुम्ही आहे. त्यामुळं तुमचं सभापतीपद ही वेगळं आहे. जसं युवक काँग्रेसचा अध्यक्ष मी झालो आणि त्या नावातलं अध्यक्षपद मला वाटतं मी आज तागायत अमर ठेवलेलं आहे. तसं पंचायत समिती त्याच्या मार्केट कमिटी सभापती अनेक होते, पण संतोष भाऊ सभापती ही नाव अमर राहण्याच्या दृष्टीने मला वाटतं तुम्ही काम केलेलं आहे. निश्चितपणानं आपण ही जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि माझ्यातला काही भार मला वाटतं या स्टेजवरच्या मंडळीवरती आपण टाकलेला आहे. निश्चितपणानं आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. निवडणुकीला असं सोन्या गोन्या किती एकत्र होऊ द्या, आपण जी विकास कामाची जी गोडदोड आहे त्यात आपण कुठेही बदल करता कामा नये. आपल्याला काही कमी पडत नाही. जर का लांडी लवाडी केली असते तर 32 वर्षाच्या अगोदरच ही 5 सभापती मला झालं असतं. पण कालांतरानं झालं की आपण सत्तेच्या बाजूने जातो. जसं पृथ्वीराजनं सांगितलं की निवडणुकीमध्ये आपण भाजपच्या विरोधात लढलो आणि जर वर आपण भाजप संघच गेलो असतो तर तुमच्या सगळ्यांचा मी विश्वासघात केलाय असं समजलं असतं. मी त्या विश्वासघाताला तुमच्या कुठेही तडा न जाता माझं किती नुकसान होतंय ही माझं होऊ द्यात, मी बघितलं नाही त्याच्याकडे, पण मी तुमच्या समावेत राहण्याचं काम मला वाटतं या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीमध्ये केलं आहे. आपण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भूमिका घेत असताना ज्या नेते मंडळींनी आपल्यावरती विश्वास टाकला म्हणजे हा दिल्या शब्दाला पक्का माणूस आहे. एकदा जर शब्द दिला तर हा माणूस मागे सरत नाही याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांनी सांगितलं की तानाजीराव तुम्ही आम्हाला शब्द दिला आणि त्या शब्दाला जागणारा माणूस तुम्ही, आम्हाला खात्री आहे. तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये काय पाहिजे ते तुम्ही पहिल्यांदा घ्या. मला वाटतं आम्ही बांधकाम आणि अर्थ समितीचं आम्हाला द्या म्हटलं. मला वाटतं त्यांनी बांधकाम आणि अर्थ समितीचे सभापतीपद आपल्याकडे दिलं. म्हणजे जे आपल्याला मागायचं होतं ती मागेल ती मला वाटतं या जिल्ह्यातल्या नेते मंडळीने आपल्याकडं ही सभापतीपद आपल्याकडे दिलेलं आहे. जसं नगरपंचायतला आपल्या 33 लाख आपण या बजेटमधनं पहिल्या स्टेटला आणलं त्या पद्धतीनेच मला वाटतं सभापती पदावर ज्या दिवशी दत्ता पाटील बसले त्या दिवशी आटपाडी पंचायत समितीला मला वाटतं 4.25 कोटीची मला वाटतं विकास कामासाठी निधी वर्ग केला. आणि महत्वाचं सांगायचं झालं तर आपल्या जिल्हा परिषदला अनिल पाटील की ज्या आपल्या बांधकाम समितीच्या सभापती मार्फत जिल्ह्यात कामं होणार त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून गेल्या 8 दिवसापूर्वी मला वाटतं 60 कोटी रुपये जिल्हा परिषदला वर्ग झालेला आहे. मला वाटतं सभापती आपला तिथं असल्यानंतर जरा थोडं राहतंच. म्हणजे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या घराचं बघतं, नंतर भावकीचं बघतं, नंतर गावाचं बघतं आणि नंतर तालुक्याचं, त्याच्यानंतर जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं. म्हणजे निश्चितपणाने त्या जिल्हा परिषद मार्फत आपल्या तालुक्याचं हित बघितलं जाईल आणि आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त निधी येण्याच्या दृष्टीनं निश्चितपणानं त्यातनं आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. मला वाटतं येत्या 2 दिवसात ते 3 दिवसामध्ये पंचायत समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदचे आपले सभापती आणि जिल्हा परिषदचे सगळे सदस्य आणि पंचायत समितीचे सगळे सदस्य यांना माझी विनंती आहे की आपण अनिल पाटील असतील, आपले संतोष भाऊ असतील, दत्ता पाटील असतील यांना घेऊन आपल्या सगळ्या सरपंच आणि सगळ्या कार्यकर्त्यांना तालुक्यातल्या एकत्रित बोलवून त्यांची कामाची मागणी आपण या गोळा करणं गरजेचं आहे. आणि आपल्या नगरसेवकांना मी माझी विनंती आहे की जी पुरवणी बजेट येत्या काही दिवसामध्ये होणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना आपल्या निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांना आणि आपल्या पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य या सगळ्यांना आपल्या सगळ्यांचे नेते एकनाथजी शिंदे साहेब
त्यांच्या येत्या काही दिवसामध्ये एक टायमिंग घेतोय आणि त्यांना आपण भेटायला जायचं आहे. त्यावेळेला तुमच्या नगरसेवकाची किमान 5 कोटीची यादी मला वाटतं आपण संघ घ्यावी. तुम्हाला ती 5 कोटी द्यायची जबाबदारी निश्चितपणे ही माझी राहील. आणि आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांच्यासाठी आमदार असतील, मी असेल, खासदार आहे किंवा आपल्या राज्याचं बजेट आहे, त्याच्यासाठी मला वाटतं निश्चितपणानं आपण जादा निधी आणण्याच्या दृष्टीनं आपण काम करू. जेणेकरून सत्ता कोणाची आहे ही कळून अशा पद्धतीचं काम मला वाटतं या नगरपंचायतच्या माध्यमातून आपण या तालुक्याला करून दाखवू. तालुक्यातल्या आणि या नगरपंचायतमधल्या लोकांना आत्ता कळतंय की लगा एवढं दिवस झालं एकही नारळ फुटणं आणि कुठंच काय दिसेना, नुसतं बाजारातनं फिरून येते आणि इकडं तिकडं फिरून चालू आपल्या कामावरून फेरफटका मारून येतात की काम कसं चाललंय काय चाललंय. मला वाटतं हा मोठा मला वाटतं नुकसान आहे आटपाडीचं. आटपाडीतल्या लोकांना काही झाल्यानंतर लक्षात येतंय. मला वाटतं ही चुकीच आहे. अगदी प्रामाणिकपणानं मी आपलं आटपाडी शहर हे कुटुंब आहे आणि कुटुंबाप्रमाणे मला वाटतं या आटपाडी शहराची काळजी घेतली होती बाळासाहेब. मला वाटतं 250 कोटीची कामं आपली चालू होती, पण काही कामं मला वाटतं त्यांनी आता नगरपंचायतची इमारत मला वाटतं वेळेत इस्टिमेट ही न देणं 17 आपण कोटी रुपये धरलं होतं. त्याचं डिझाईन सगळं जागा बिगा फायनल केली होती, पण त्यांनी ती आपलं मॉडेल बनवायचं नाही त्याच्यासाठी मला वाटतं आता पण ती पैसे लॅप्स झालं असं मला कळतंय. मी अजून काय बघितलं नाही, पण दुर्दैव आहे. निधी कुणाचा आहे काय आहे बघण्यापेक्षा आणलेला निधी आम्ही आहे ते आपण प्रामाणिकपणे मला वाटतं तुम्ही ही सत्ता तुमची आहे, पण अगदी निधी खर्चण्याबाबतीत अगदी नगरसेवकांनी यात राजकारण आणू नये. निधी आम्ही आणू, तुम्ही त्याची राबवणं तर चालेल, पण निधी माघार पाठवण्याचं पाप मला वाटतं तुम्ही करू नये. एखाद्या वेळी माणूस फसतो. माणसाच्या आता पक्क लक्षात आलेलं आहे की सत्ता आपण काही करून अध्यक्षाकडे द्यायला पाहिजे होती. या शहराचा कायापालट झाला असता. निश्चितपणानं ही तुमची चूक झाली, तुमच्या लक्षात आले, पण ती चूक पुढं सुधारण्याच्या दृष्टीने तुम्ही काम करावं. पण झालेल्या चुकीला तुमच्या कुठेही शिक्षा मी देणार नाही. मी अगदी प्रामाणिकपणे या आटपाडी शहरामध्ये निधी आणण्याच्या दृष्टीनं मला वाटतं अत्यंत प्रामाणिकपणे आपण काम करू. सगळ्यांनी एकत्रितरित्या तालुका पुढे जाण्याच्या दृष्टीने निश्चितपणानं आपण काम करू. जी विनायकरावच्या बाबतीत जी गडबड जी तुम्ही सगळ्यांनी ती जरा राजकारणामध्ये नवीन आहे, पण मोकळ्या दिलाचा माणूस आहे. मला वाटतं माझ्या 32 वर्षाच्या वर्किंगमध्ये किमान मी रोज 200-300 माणसांचं वर्किंग करतो, पण दरवाज्यातनं आत येताना त्याच्या हृदयात काय आहे ती एका मिनिटात ओळखतो. पण हृदय साफ असणारा माणूस आहे, पण काही प्रेमापोटी इकडे तिकडे घडला असेल, पण ते जातीवंतपणानं निश्चितपणानं हात नाचला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. विनायकराव तुम्हालाही आम्ही कुठेही दुजाभाव करणार नाही. जो निधीमध्ये ज्या तुमच्या मतदारसंघामधली जेवढी कामं आहेत तेवढी कामं करण्याची जबाबदारी ही तानाई पाटील असेल किंवा आमदार सुहास बाबर असतील, ही निश्चितपणानं तुमच्याही मतदारसंघाला न्याय देण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणानं काम करू. तुम्ही सगळीजण आलात आणि आपल्या यशामध्ये ज्या सभापती यांच्या निवडी झाल्या, ज्या जिल्हा परिषदला निवडून आले आणि जे पंचायत समितीला निवडून आले आणि पंचायत समितीला काही मताच्या फरकामध्ये पडले, या सगळ्यांचा सत्कार केला. त्याबद्दल आपल्या आटपाडी शहरातल्या सर्व नागरिकांचं आणि सर्व नगरसेवकांचं मी मनापासून अगदी धन्यवाद मानतो. आपण जर स्टेजवरची सगळी मंडळी बघितली तर मला वाटतं एकही आपण यात वयस्कर माणूस तिथे दिला नाही की नगाला नग द्यायचा म्हणून बाळासाहेब दिला नाही. ह्या सगळ्यांनी नजर फिरवली, त्या कोपऱ्यापासून फिरवा नगरसेवक बसले, एक ना एक तरणा भान आणि ज्याच्या कामात ज्याच्या थमक आहे अशा पद्धतीचं मला वाटतं आपण अगदी ही निवडलेलं शिष्टमंडळ आहे ते आपण निवडलेलं आहे. निश्चितपणे आपण सगळ्यांनी विश्वास ठेवावा
आपण या तालुक्याची गती देण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आपण हे तालुका आपल्या जिल्ह्यामध्ये प्रगतीपथावर पुढे नेण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. तुम्ही सगळी सहकार्य करचाल या अपेक्षा बाळगतो आणि सर्व नगरसेवक आणि आटपाटली सर्व नागरिक या सगळ्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष. आपल्यासारखं माती नीती आणि संस्कृतीचे नाव जोडणारं व्यक्तिमत्व आपलं मनापासून आभार. उद्या आपल्या पक्षाचे राज्यमंत्री कदम साहेब उद्या मार्केट कमिटीमध्ये 9:30ला येणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या पंचायत समितीला भेट देणार आहे आणि जवळ आला त्याच्यानंतर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून आपल्यातल्याने उपस्थित राहिले पाहिजेत. आपण जे काही उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट मेंढीपाळ यांना काही जी बक्षीस ठेवलं होतं, बुलट, अजून काय HF गाडी जी आपल्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून ठेवली होती ती आपल्या त्या मंत्र्यांच्या हस्ते वाटप आणि पंचायत समितीला भेट, जेणेकरून तुम्हाला त्या पंचायत समितीच्या माध्यमातून एक यादी तयार करावी, आम्हाला हा निधी मिळावा म्हणून तुम्ही मार्केट कमिटीला विशेष काही काम होण्याच्या दृष्टीनं आपण मागणी करावी. आणि आपल्या नगरसेवकांना बी विनंती की नगर विकास खातं आहे ते आपल्या नेत्यांकडे एकनाथजी शिंदे साहेब आहे, त्यांच्या अत्यंत जवळच हे कदम साहेब आहे, यांच्याकडे आपण एक 2-3 कोटीची एक यादी एक तातडीनं आता रात्रीची तयार करावी, ती आपण त्यांना द्यावी. म्हणजे ही काय तर आपण आपल्या पदरात पाडण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहावं असे एक. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.